ಕೆಚ್ಚೆದೆಯ ಗಂಡು ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿಯವರು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಈಗ ಮಾತನಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಮಾನ್ಯ ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿಯವರು, ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ. ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿ ಅವರಿಗೆ, ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿ ಅವರಿಗೆ. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, क्या हो गया आपकी आवाज को? पूर्ण बहुमत की भाजपा सरकार बनानी है या नहीं बनानी है? पक्का बनानी है तो ऐसी आवाज नहीं चलेगी. भाई जरा तुम बताओ कन्नड़ में. मेरे साथ सभी लोग हाथ ऊपर उठाओ. ಎಲ್ಲರೂ ಎರಡು ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ ಜೋರಾಗಿ ಘೋಷಣೆಗಳನ್ನು ಕೂಗೋಣ. विजय के संकल्प की मुट्ठी बींचो. ವಿಜಯ ಸಂಕಲ್ಪದ ಮುಷ್ಟಿಯನ್ನು ಬಿಗಿಯಿರಿ और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मंच पर उपस्थित सम्माननीय बीएस येदियुरप्पा जी, हमारे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई जी, भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष श्रीमान नलिन कुमार कटील जी, चुनाव के कर्नाटक के प्रभारी केंद्रीय मंत्री भाई धर्मेंद्र प्रधान जी, केंद्रीय सोशल जस्टिस मिनिस्टर ए नारायण स्वामी जी, हमारे वरिष्ठ नेता और रेवेन्यू मिनिस्टर श्री आर अशोक जी, डॉक्टर CN अश्वत्थ नारायण जी, श्री ST सोमशेखर जी, डॉक्टर K सुधाकर जी, श्री MTB नागराज जी, श्री BC नागेश जी, श्री मुनिरत्न जी, हमारे महासचिव अश्वत्थ नारायण जी, श्री मुनि स्वामी जी, श्री PC मोहन जी, श्री YA नारायण स्वामी विधान परिषद सदस्य, श्री A देवागौड़ा विधान परिषद सदस्य, और आज के कार्यक्रम में यहां पर देवनहल्ली में आए हुए मेरे प्यारे भाइयों बहनों माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों. सबसे पहले विजय संकल्प यात्रा के इस कार्यक्रम में अवती, देवनहल्ली, विजयपुरा, सिडलगट्टा, चिकबल्लापुर, ये सभी स्थानों से आए हुए भाइयों बहनों को मैं प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं. मित्रों, यहां आया हूं तब सबसे पहले मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का धन्यवाद करना चाहता हूं कि जिन्होंने केम्पेगौड़ा जी की 108 फुट ऊंची मूर्ति बनाकर बेंगलुरु का एयरपोर्ट का रिनोवेशन किया है. ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರ್ತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯರೇ, ಎಲ್ಲಕ್ಕೂ ಮೊದಲು ಅವತಿ, ದೇವನಹಳ್ಳಿ, ವಿಜಯಪುರ, ಶಿಡ್ಲಘಟ್ಟ, ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ ಭಾಗದಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶಿರಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಮೊದಲು ನಾನು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಕೆಂಪೇಗೌಡರ 108 ಅಡಿ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೇನೆ. 108 फुट ऊंची मूर्ति बेंगलुरु के निर्माता नाथ प्रभु केम्पेगौड़ा जी को
पूरी दुनिया को दिखाई पड़े इस तरह की श्रद्धांजलि है। 108 ಅಡಿ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಬೆಂಗಳೂರು ನಿರ್ಮಾತನಿಗೆ ಪೂರ್ತಿ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಧನ್ಯವಾದವನ್ನ ಸಲ್ಲಿಸತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ। मित्रों, देवनहल्ली तालुका के अवती शहर से ये विजय संकल्प यात्रा जो शुरू हो रही है, इसका शुभारंभ आने वाले दिनों में होने वाले चुनाव में भारतीय जनता पार्टी की पूर्ण बहुमत की सरकार बनाने का नींव डालने का काम है। ಇವತ್ತು ದೇವನಹಳ್ಳಿಯಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗ್ತಿರ್ತಕ್ಕಂತ ವಿಜಯ ಸಂಕಲ್ಪ ಅಭಿಯಾನವು ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಬಹುಮತದ ಭಾರತೀಯ ಸರ್ಕಾರವನ್ನ ತರುವ ಒಂದು ಶುಭಾರಂಭದ ಕಾರ್ಯವಾಗಿದೆ। 2018 में आप लोगों ने भारतीय जनता पार्टी को सबसे बड़ी पार्टी बनाया। 2019 में 28 में से 25 लोकसभा सीटों पर भाजपा को जिताया और मोदी जी ने कर्नाटक का विकास करने का काम किया। 2018ರಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮತವನ್ನ ನೀಡಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷವನ್ನ ಕರ್ನಾಟಕದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಪಕ್ಷವಾಗಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಜಯಶೀಲರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದಿರಿ। ಅದೇ ರೀತಿ 2019ರಲ್ಲಿ 28 ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ 25 ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಎಂಪಿಯನ್ನ ಚುನಾವಣೆ ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ವಿಕಾಸ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನ ಮಾಡಿಕೊಟ್ರಿ। ये यात्रा 31 जिलों के 224 विधानसभा क्षेत्रों से जाएगी। 8000 किलोमीटर घूमकर करोड़ों लोगों का जनसंपर्क करने वाली है। ಈ ಯಾತ್ರೆ ಎಲ್ಲ 25 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ 224 ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಯೆನ್ಸಿಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು 8000 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಳ ದೂರ ಸಾಗಿ ನಮ್ಮ ವಿಚಾರವನ್ನ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕಿದೆ। मोदी जी के नेतृत्व में कर्नाटक के लिए एक डबल इंजन सरकारों ने ढेर सारे काम किए हैं। ಮೋದಿಜಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರವು ಕರ್ನಾಟಕದ ವಿಕಾಸಕ್ಕಾಗಿ ಹಲವಾರು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದೆ। अभी जब मोदी जी आए, शिवमोगा में 3600 करोड़ रुपया और बेलगावी में 2700 करोड़ रुपया का अलग अलग कामों का लोकार्पण और शिलान्यास किया है। ಈ ಬಾರಿ ಮೋದಿಜಿ ಅವರು ಬಂದಾಗ ಸುಮಾರು 24,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಕೆಲಸವನ್ನ ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಶಿಲಾನ್ಯಾಸವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ। इस बजट में भारत सरकार ने कर्नाटक के लिए 37,257 करोड़ रुपीस कर्नाटक के लिए दिया है, जो आज तक के इतिहास में सबसे ज्यादा है। ಈ ಬಾರಿ ಕೇಂದ್ರದ ಬಜೆಟ್ ನಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕಾಗಿ 37,257 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಮೀಸಲಿಟ್ಟಿದ್ದು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚು ಹಣವನ್ನು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕಾಗಿ ಈ ಬಾರಿ ಮೀಸಲಿಡಲಾಗಿದೆ। बसवराज जी के नेतृत्व में एफडीआई 2.72 लाख 2,72,000 करोड़ रुपये का एफडीआई कर्नाटक में आया है। ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ 2,27,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಎಫ್ಡಿಐ ಹಣವನ್ನು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ನೀಡಲಾಗಿದೆ। अभी अभी मैं बसवराज जी को अभिनंदन करना चाहता हूं। ईज ऑफ डूइंग बिजनेस में 2022 में कर्नाटक पूरे देश में पहले नंबर पर आया है। ನಾನು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರನ್ನು ಅಭಿನಂದಿಸ್ತೇನೆ। ಕರ್ನಾಟಕ ಈ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲೇ ಮೊದಲನೇ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತಲುಪಿದೆ। बेंगलुरु में $1 अरब के संपत्ति के साथ 39 से ज्यादा स्टार्टअप है और सबसे ज्यादा स्टार्टअप यूनिकॉर्न स्टार्टअप हमारे कर्नाटक में है। ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ 1000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ಸ್ ಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದೆ। ಅದರಲ್ಲೂ ಯೂನಿಕಾರ್ನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ಸ್ ಗಳು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ। और स्पेस के क्षेत्र में देश के कुल बिजनेस में
25%, 25% हिस्सेदारी कर्नाटक की है। ಸ್ಪೇಸ್ ಬಾಹ್ಯಾಕಾಶ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ 25% ಕರ್ನಾಟಕದ ಪಾಲು ಇದೆ। मित्रों, मैं आपको बताना चाहता हूं, देश एक भी डिफेंस एयरक्राफ्ट बनाता है तो हर 100 डिफेंस एयरक्राफ्ट में से 75 कर्नाटक बनाकर देश की सुरक्षा का काम करते हैं। ದೇಶದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣವಾಗತಕ್ಕಂತ ಡಿಫೆನ್ಸ್ ಏರ್ಕ್ರಾಫ್ಟ್ಗಳಲ್ಲಿ 57%ಗೂ ಹೆಚ್ಚು ಏರ್ಕ್ರಾಫ್ಟ್ಗಳನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಖುಷಿಯ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ। कर्नाटक ने 2019 के बाद नौकरी देने की संख्या में 250%, 250% इंक्रीज दर्ज की है। 2019 ನಂತರ ಕೆಲಸ ನೀಡುವ ಉದ್ಯೋಗ ನೀಡುವ ವಿಚಾರದಲ್ಲಿ 250% ಹೆಚ್ಚಳವಾಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ। मित्रों, आप लोगों ने तय करना है एफडीआई में पहला नंबर लाने वाली भाजपा को वोट देना है या भ्रष्टाचार में पहले नंबर वाली जेडीएस और कांग्रेस को वोट देना है। ಬಂಧುಗಳೇ, ನೀವು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಎಫ್ಡಿಐ ನಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ನಂಬರ್ ತಂದುಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮತ ನೀಡ್ತಿರೋ ಇಲ್ಲ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಸ್ಥಾನ ತಂದುಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ ಗೆ ಮತ ನೀಡ್ತಿರೋ ಅನ್ನೋ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕಿದೆ। आपने तय करना है एविएशन और स्पेस में कर्नाटक को एक नंबर बनाने वाली भाजपा को वोट देना है या अपने परिवार का इंटरेस्ट नंबर 1 पर रखने वाली जेडीएस और कांग्रेस को वोट देना है। ನೀವು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಏವಿಯೇಷನ್ ಮತ್ತು ಸ್ಪೇಸ್ ಟೆಕ್ನಾಲಜಿನಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಬಿಜೆಪಿಗೆ ಮತ ನೀಡಬೇಕು, ಇಲ್ಲ ತಮ್ಮ ಪರಿವಾರವನ್ನ ಕುಟುಂಬವನ್ನ ನಂಬರ್ 1 ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಜೆಡಿಎಸ್ ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮತ ನೀಡಬೇಕು। मित्रों, यूनिकॉर्न स्टार्टअप में नंबर 1 बनाने वाला भाजपा को वोट देना है या अपने परिवार में सभी लोगों को टिकट देने वाली जेडीएस को वोट देना है। ಯೂನಿಕಾರ್ನ್ ನಲ್ಲಿ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಬಿಜೆಪಿಗೆ ಮತ ನೀಡಬೇಕು ಅಥವಾ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಟಿಕೆಟ್ ನೀಡತಕ್ಕಂತ ಜೆಡಿಎಸ್ ಗೆ ಮತ ನೀಡಬೇಕು ಅನ್ನುವ ನಿರ್ಧಾರವನ್ನ ಮಾಡಬೇಕಿದೆ। आपने तय करना है पीएफआई पर बैन लगाने वाली भारतीय जनता पार्टी को वोट देना है या आतंकवादियों का समर्थन करने के लिए वोट बैंक की राजनीति करने के लिए तैयार हम कांग्रेस पार्टी को वोट देना है। ನೀವು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕಿದೆ, ಪಿಎಫ್ಐ ಅನ್ನ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮತ ನೀಡಬೇಕು ಅಥವಾ ಭಯೋತ್ಪಾದನೆಗೆ ಉತ್ತೇಜನ ನೀಡತಕ್ಕಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮತ ನೀಡಬೇಕು ಅನ್ನುವ ನಿರ್ಧಾರವನ್ನ ಮಾಡಬೇಕಿದೆ। मित्रों, जो पार्टियां परिवारवाद करती है वो कर्नाटक का भला नहीं कर सकती। वो अपने परिवार से ऊपर उठकर कर्नाटक के गरीब की चिंता नहीं कर सकती। कर्नाटक के गरीब की चिंता केवल और केवल मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी कर सकती है। ಕುಟುಂಬದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಪಕ್ಷ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕದ ಬಡವರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಮೋದಿಜಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಬಡವರ ಕಲ್ಯಾಣದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ। मित्रों, आज मैं इस क्षेत्र में एक बात विशेष रूप से कहने आया हूं। जेडीएस को आप जब वोट देते हो उनको 25-30 सीटें मिलती हैं और बाद में वो 25-30 सीट लेकर वो कांग्रेस के पास चले जाते हैं और कर्नाटक फिर से भ्रष्टाचारी नंबर 1 कांग्रेस पार्टी के रूल में आ जाता है। मैं आपको कहना चाहता हूं, एक बार इस क्षेत्र से भी भारतीय जनता पार्टी को नंबर 1 बनाइए, हम बेंगलुरु और दक्षिण कर्नाटक में बहुत बड़ा परिवर्तन लाएंगे। ವಿಶೇಷವಾಗಿ ನಿಮಗೊಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ, ಜೆಡಿಎಸ್ ಗೆ ನೀವು ಮತವನ್ನ ನೀಡಿ 25-30 ಸೀಟುಗಳನ್ನ ಗೆಲ್ಸಿದ್ರೆ ಅದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ನಂಬರ್ 1 ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನ ಕೊಟ್ಟಂತೆ ಆಗುತ್ತೆ। ಒಂದು ಬಾರಿ ನೀವು ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಮತವನ್ನ ನೀಡಿದ್ರೆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ನಂಬರ್ 1 ರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತದೆ।
और हमने काफी कुछ किया है। 10 लेन का बेंगलुरु मैसूर एक्सप्रेसवे 8,000 करोड़ रुपए से बनाया गया है। ನಾವು ಸಾಕಷ್ಟು ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಬೆಂಗಳೂರು ಮೈಸೂರು ದಶಪಥ ರಸ್ತೆಯನ್ನ 8,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಹಣದಲ್ಲಿ ನಾವು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದೇವೆ. दक्षिण भारत की पहली वंदे भारत ट्रेन मोदी जी ने मैसूर से चेन्नई सेंट्रल तक इस 11 नवंबर को उद्घाटित की है। ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಮೊದಲ ವಂದೇ ಭಾರತ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಟ್ರೈನು ಮೈಸೂರು ಮತ್ತು ಚೆನ್ನೈ ನಡುವೆ ಇದೇ ನವೆಂಬರ್ 11ನೇ ತಾರೀಕು ಮೋದಿಜಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟನೆಗೊಂಡಿದೆ. बेंगलुरु चेन्नई मैसूर हाई स्पीड रेल कॉरिडोर हजारों करोड़ रुपए से भारतीय जनता पार्टी की सरकार ने बनाने की शुरुआत की है। ಬೆಂಗಳೂರು ಚೆನ್ನೈ ಮೈಸೂರು ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ರೈಲ್ವೆ ಕಾರಿಡಾರ್ ಅನ್ನು ಸಾವಿರಾರು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಭಾಜಪಾ ಸರ್ಕಾರ ಪ್ರಾರಂಭವನ್ನ ಮಾಡಿದೆ. और मित्रों, मैं इतना कहना चाहता हूं, एक बार सिद्धरामैया जी यूपीए सरकार ने जो यहां पैसा खर्च करा था इसका हिसाब लेकर आ जाए। सिर्फ रेलवे में कांग्रेस के 10 साल में जितना पैसा खर्च किया था उससे 9 गुना 9 टाइम ज्यादा पैसा भारतीय जनता पार्टी ने 8 साल के अंदर खर्च करने का काम किया है। ನಾನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರನ್ನ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ಎಷ್ಟು ವರ್ಷದ ಯುಪಿಎ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಹಣವನ್ನ ಕರ್ನಾಟಕದ ರೈಲ್ವೆಗೆ ತಂದ್ರಿ? ಅದಕ್ಕೆ 9ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು % ಎಷ್ಟು ಬಾರಿ ಹಣವನ್ನ ನಾವು ಇವತ್ತು 8 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ನೀಡಿದ್ದೇವೆ. बेंगलुरु मेट्रो के लिए 15,800 करोड़ रुपया नया लगाया गया है। 15,000 करोड़ से सैटेलाइट टाउनशिप रिंग रोड भारत माला के तहत बनाया जा रहा है और देवनहल्ली, नेलमंगला और डोडा बल्लापुर को बेंगलुरु के सैटेलाइट सिटी के प्लान में लेकर ये समग्र क्षेत्र का विकास करने का काम भारतीय जनता पार्टी ने किया है। 15,800 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಬೆಂಗಳೂರು ಮೆಟ್ರೋ ರೈಲ್ವೆಗಾಗಿ 15,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಟೌನ್ಶಿಪ್ ರಿಂಗ್ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ದೇವನಹಳ್ಳಿ, ನೆಲಮಂಗಲ, ದೊಡ್ಡಪುರವನ್ನ 2ನೇ ಹಂತದ ಬೆಂಗಳೂರು ನಗರ ನಿರ್ಮಾಣ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। और मित्रों, बेंगलुरु हवाई अड्डे को 10 साल तक चले इतना बड़ा बनाने का काम मोदी जी ने समाप्त कर दिया है, मगर मुझे सीएम साहब बता रहे थे कि अभी भी छोटा पड़ रहा है। मित्रों, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि बेंगलुरु के महत्व को हम जानते हैं। बेंगलुरु हवाई अड्डा जब भी छोटा पड़ेगा इसके विस्तरण के लिए नरेंद्र मोदी सरकार हमेशा तैयार रहेगी। ಬೆಂಗಳೂರು ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಅನ್ನ 10 ವರ್ಷಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿಸ್ತರಣೆಯನ್ನ ಮಾಡಿದೆ. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಬೆಂಗಳೂರು ಚಿಕ್ಕದಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ. ಅದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ನಮ್ಮ ನೇತೃತ್ವದ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬೆಂಗಳೂರು ವಿಸ್ತರಣೆಗೆ ಬೇಕಾಗಿರತಕ್ಕಂತ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕದ ಜೊತೆಗೆ ನಿಂತು ನೆರವೇರಿಸಿಕೊಳ್ತದೆ। मित्रों, मैं सिद्धरामैया जी को कुछ सवाल पूछने आया हूं। जब आपकी सरकार थी, यूपीए की सरकार थी, 2013-14 का आपका अंतिम बजट था। 2013-14 के अंतिम बजट में आपने कर्नाटक को टैक्स डिवोल्यूशन के 13,000 करोड़ रुपया दिया था, 13,000 करोड़ रुपीस। 2021-22 में भारतीय जनता पार्टी की सरकार ने, श्री मोदी जी ने 13,000 करोड़ को बढ़ाकर 33,000 करोड़ रुपया देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है। आपके पास इसका कोई जवाब है तो जरा देवनहल्ली वालों को बता दीजिए। ನಾನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರಿಗೆ ಕೆಲವು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ.
ಯುಪಿಎ ಸರ್ಕಾರ 2013-14ರಲ್ಲಿ ಕಡೆಯ ಬಜೆಟ್ ಅನ್ನು ಮಂಡಿಸಿದಾಗ ಅಂತಿಮವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ರಿಟರ್ನ್ ನಲ್ಲಿ 13,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿತ್ತು. ಆದ್ರೆ 2021-22ರಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ 33,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಉತ್ತರ ಇದೆಯಾ ಅನ್ನೋದನ್ನ ದೇವನಹಳ್ಳಿಯ ಜನತೆಗೆ ಹೇಳಿ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ. मित्रों, ग्रांट इन एड की ग्रांट आप 9,000 करोड़ देते थे. मोदी जी ने 9,000 करोड़ से बढ़ाकर 41,900 करोड़ रुपया देने का काम किया है. ಗ್ರಾಂಟ್ ಇನ್ ಏಡ್ ನಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ 9,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕೊಟ್ರೆ, ನಮ್ಮ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ 45,900 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. और फाइनेंस कमीशन की ग्रांट 3,400 करोड़ आप देते थे. हमने उसको बढ़ाकर 7,800 करोड़ तक पहुंचाया है. ಫೈನಾನ್ಸ್ ಕಮಿಷನ್ ಗ್ರಾಂಟ್ ಅನ್ನ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ 3,400 ಕೋಟಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರೆ, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ 7,800 ಕೋಟಿ ಹಣವನ್ನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. और कुल मिलाकर आप 25,000 करोड़ रुपया देते थे और मोदी जी 83,000 करोड़ रुपया दे रहे हैं. ಎಲ್ಲ ಸೇರಿ ನೀವು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ 25,000 ಕೋಟಿಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರಿ. ಆದ್ರೆ ಮೋದಿಜಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ 83,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. अभी अभी 31,000 करोड़ की लागत से बेंगलुरु हैदराबाद एक्सप्रेस वे का भी काम शुरू हो गया है. काफी कुछ पूरा हो गया है. ಇತ್ತೀಚೆಗೆ 31,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳ ಬೆಂಗಳೂರು ಹೈದರಾಬಾದ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಹೈವೇ ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಕೂಡ ಶುರು ಮಾಡಲಾಗಿದೆ. मित्रों, ये सब के अलावे मोदी जी ने देश को सुरक्षित करने का काम किया है. ಬಂಧುಗಳೇ, ಮೋದಿಜಿ ಅವರು ದೇಶವನ್ನ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. यूपीए के टाइम में हर रोज पाकिस्तान से आतंकवादी घुसपैठ कर हमारे जवानों के गला काट कर ले जाते थे. ಯುಪಿಎ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪಾಕಿಸ್ತಾನದಿಂದ ಭಯೋತ್ಪಾದಕರು ಭಾರತದ ಒಳಗೆ ನುಸಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸೈನಿಕರ ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನು ಕತ್ತರಿಸಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. मोदी जी के समय में इन्होंने पुलवामा में हिम्मत की. 10 ही दिन में हमारी सेना उनके घर में घुसकर आतंकवादियों का खात्मा कर हमारे जवानों का बदला लेकर वापिस आ गई. ಮೋದಿಜಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಪುಲ್ವಾಮಾವನ್ನ ಕೆಲಸವನ್ನ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಅವರ ಮನೆಗೆ ನುಗ್ಗಿ ಅವರ ಭಯೋತ್ಪಾದಕರ ನೆಲೆಗಳನ್ನ ಖತಮ್ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. मोदी जी ने देश को सुरक्षित बनाया है, देश को समृद्ध बनाया है और समग्र दुनिया में देश का सम्मान बढ़ाया है. ಮೋದಿಜಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ದೇಶವು ಸುರಕ್ಷಿತವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಸಮೃದ್ಧವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಸನ್ಮಾನ ದೊರಕುವಂತೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. और भाइयों बहनों, इस चुनाव में नॉर्थ ईस्ट से लेकर गुजरात तक, गुजरात से लेकर कर्नाटक तक जो भाजपा की सरकारें हैं, इसी तर्ज पर पूर्ण बहुमत की सरकार नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में कर्नाटक में भी बनाना है. आप मुझे बताइए, कमल के निशान पर बटन दबाएंगे क्या? जोर से बोलिए, दबाएंगे? पूर्ण बहुमत की सरकार बनाएंगे? मोदी जी के हाथ मजबूत करेंगे? बसवराज बोम्मई के हाथ मजबूत करेंगे? तो मेरे साथ दोनों हाथ उठाइए, उठाइए दोनों हाथ. विजय के संकल्प की मुट्ठी बींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे ಮಾತರಂ, वंदे ಮಾತರಂ, वंदे. ಮಾತರಂ. ಮಾನ್ಯ ಬಂಧುಗಳೇ, ಅಮಿತ್ ಶಾಜಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈಗ ಸಭೆಯ ವಂದನಾರ್ಪಣೆಯನ್ನ
ಗ್ರಾಮಾಂತರ ಜಿಲ್ಲೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ